गोष्ट असते की माणसांनी तर जगावं तर लोकांसाठी जगावं, तर मरावं तर मरताना पण लोकांनी आपली नावं घेतली पाहिजे. मी बाबासाहेबांचं नाव एवढ्यासाठी घेतलं म्हणजे घेणं क्रमप्राप्तच आहे, पण बाबासाहेबांचं मी परत नाव एवढ्यासाठीच घेतो, बाबासाहेब आंबेडकरांचं, की आपल्या ज्या घटनेमध्ये बहुजनांना हक्क मिळवून दिला आणि त्या आधारेच आज आपण आपल्या हक्काच्या घरासाठी आपण मागणी करतोय. जे राहील ते ठिकाण आम्हाला भेटायला पाहिजे, हे पण आपण त्या घटनेच्या मध्ये आहे म्हणून आपण त्याची मागणी करतोय. घर इथं मिळणारच आहे, पण त्याला काही रूल अँड रेग्युलेशन लागले जातात. पहिले SRA मध्ये जगदीश बोलला तसं पहिला तो चुकीचा नाही बोलला. 250 फुटाचं घर भेटत होत SRA मध्ये. 250 वरनं जसं शासनाला समजायला लागलं की हे घर छोटं पडतंय, लोकांची संख्या वाढायला लागली, तर SRAचा 300 वरती तो हे गेलं. त्या 300 त्यांना प्रत्येक कार्पेट म्हणजे कार्पेट 300 म्हणजे त्याच्यामध्ये टॉयलेट, बाथ, एक बेडरूम, एक किचन, एक हॉल आणि एक बाथरूम त्याच्यामध्ये. अशा पद्धतीची शासनाची सर्व नियोजन चालू झाले. मग सर्वीकडे ह्या सर्व गोष्टी चालू झाल्या. तुम्हाला किती जणांना माहीत असेल, मला माहीत नाही तुम्हाला, की गेल्या वर्षीच मी स्वतः SRA लागू व्हायला पाहिजे म्हणून इलेक्शनच्या अगोदर चिंचपाडा नाक्यावरती आमरण उपोषणाला बसलो होतो. आणि त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते. शिंदे साहेबांनी त्यावेळेस SRA डिक्लेअर केला तिथे MMRDच्या माध्यमातून, आपला SRA माध्यमातून, आणि चिंचपाड्यामध्ये SRAची लोक येऊन प्रत्येक घराचा सर्वे सुद्धा चालू झाला होता. मी बोललो होतो की पायलट प्रोजेक्ट करायचं तर चिंचपाड्यापासून करा, लोकांना दिसू द्या आपण काय करतो काय नाही करत. माझ्या मनामध्ये एकच आहे की आपली सर्व लोक रेग्युलाइज व्हायला पाहिजे. सर्वांना रेग्युलाइज झाल्याशिवाय आपल्याला आपला हक्क भेटणार नाही. म्हणून ही तळमळ माझी रेग्युलाइज साठी चालू होती. वाघ आला रे अशी या झोपडपट्टीमध्ये आपली मुवमेंट चालू आहे. जो तो पोळी भाजून घ्यायला बोलतोय, 5 वर्षे गेले की लगेच वाघ आलाची भाषा चालू होते. असे प्रत्येक वेळेस आपल्याला घाबरवतात. नंतर मग तुम्ही मला मतदान करा. या विश्वनगर इथेच काही जे आमदार झाले, मंत्री झालेत, कॅबिनेट मंत्री आहेत, इथंच भाषण झाले. ते भाषण मी काढून दाखवू शकतो. या इथलं भाषण, या ठिकाण झोपडपट्टीचा मी कॅलिफोर्निया करेन अशीच होती ना रे जगदीश, कॅलिफोर्निया का तीच भाषा होती ना. इथं टावर मध्ये त्यांना घर दे. अरे कधी देणार तुम्ही? 30 वर्ष झाले या महानगरपालिकेला अस्तित्वात येऊन. 30 वर्षामध्ये त्यांनी सांगावं. माझा सहकारी काल एक जण बोलला की विजय चौगुलेंनी पत्रकार परिषद घेताना अंकगावला सुधाकर सोनवणेंनी थोडी माहिती घ्यायला पाहिजे होती. आता मला ह्यांच्या विरोधात काय बोलायचं नाही, माहिती नाही याच्याबद्दल, पण मी हेच सांगतो का 30 वर्ष झालेले असताना मी सुधाकर सोनवणेला हाच प्रश्न देतो, किती वेळा झोपडपट्टीच्या बाबतीत बोलला की झोपडपट्टी रेग्युलाइज व्हायला पाहिजे. अरे माझी सोड, ही आमची झोपडपट्टी सोड. तू तर बोलतो ना तुझ्या झोपडपट्टीत तू का रेग्युलाइज करून घेतलं नाही, ह्याचं तरी आम्हाला उत्तर दे. 30 वर्ष महापौर पण होता ना, 2.5 वर्ष महापौर पद पण काढलं ना. मग त्यावेळेस त्या महापौर पद असताना किती वेळा झोपडपट्टीचा विषय काढला. बोलणं सोपं असते. माणसाकडे एक बोट दाखवताना 4 बोट आपल्याकडे असतात, हे सुद्धा ध्यानात ठेवायला पाहिजे. या इथं आता आम्हाला ही सावळे साहेब आम्हाला ही मीटिंग घ्यायची गरज नव्हती पडली, पण इथं आता एक डिग्याचा मनुष्य
येतो आणि बोलतो काय, आता जगदीश आपला बहादूर बोलला तसा 900 काय 903 घर ह्या सांगितलं की हा आता SRA लागू झाला की 903 घर आपल्याला रेग्युलर होतील. अरे सोड, तुला आता घरी बसवलंय हा विजय चौगुले, प्रत्येक घरवाल्याला न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही. काय दिग्याचं वाटोळा लावलंय आज तुम्हाला माहिती आहे. आज पण त्यांची टांगती तलवार आहे. आज पण सुप्रीम कोर्टात केस, ती पण केस एकनाथ शिंदे साहेब लढले, आम्ही लढले, जगदीश बरोबर होता, आम्हाला सर्वांना त्या गोष्टीची कल्पना. आम्ही जाऊन त्या डिगेवाल्यांना आम्ही जाऊन साहेबांनी 60-70 लाख रुपये वकिलांना खर्च साहेबांनी केले, शिंदे साहेबांनी. हा काय सांगतो, बोलायला गेलं तर भरपूर आहे. मला फक्त आज माझ्या इथं झोपडपट्टीचा SRA चालू झाला. साहेब मुख्यमंत्री असताना 450-500 घराचे SRAचे लोक येऊन प्रत्येकाच्या घरावरती त्यांनी नंबर टाकून त्यांचं नाव आणि त्यांची पूर्णपणे माहिती आणि त्या SRAचा एरिया, संपूर्ण एरिया त्या ठिकाणी नोंद केली गेली. पण त्याच्यानंतर ठाण्यामध्ये क्लस्टर चालू झाला. शिंदे साहेबांनी ठाण्यामध्ये क्लस्टर चालू केला आणि त्या क्लस्टरचा फायदा सर्वसामान्य जनतेला चांगला भेटू लागला. क्लस्टर मध्ये SRA मध्ये 300चा एरिया भेटतो. साहेबांनी काय गोष्टी पुढच्या ओळखून घेतल्या. काही घरं आहेत कॉलनीमध्ये, पण घरं आहेत तुमच्या नातेवाईकांची घरं असतील, एखादा 1 बेड हॉल असा किचन आहे तर एक हॉल आणि किचन असेल आणि एकच बाथरूम असतं. काय हालत होते ते तुम्हाला माहिती आहे. हॉलमध्ये बसतो, किचन आणि बाजूला बेडरूमला 3 यांना एकच बाथरूम. त्यावेळेस काय माणसाचे तो हॉलमध्ये कोण बसला, तर हॉलमध्ये महिलांनी पण समोरून जायचं टॉयलेटला, पुरुषांनी पण समोरून जायचं टॉयलेटला. हे बरं वाटतं. मुलं मोठी होतात, मुलं काही ऍडजस्ट करू शकतात. ज्यावेळेस आपली मुलगी मोठी होते त्यावेळेस प्रत्येक बाईला समजते की आपल्यामध्ये घर वाढलेलं पाहिजे, घर मोठं पाहिजे, व्हायला पाहिजे. हे मुली मोठी झाल्यावर आपल्याला समजतं. झोपडपट्टीमध्ये आपल्या राहणाऱ्या माणसांना तर मुलं सुद्धा भेटत नाहीत, चांगली मुलं सुद्धा भेटत नाहीत, येत नाहीत का घर कुठं झोपडपट्टीमध्ये. आणि ह्या सर्व गोष्टी आम्ही ज्यावेळेस आमच्या नजरेसमोर आल्या, SRA मी थांबवला. ज्या दिवशी हे MIDC ने टेंडर काढले, 4 ब्लॉकचे टेंडर काढले, त्या दिवशी सुधाकर सोनवणेचा मला फोन आला, मी त्याला फोन केला. नंतर दुसऱ्या दिवशी मी फोन केला. ज्या दिवशी टेंडर निघाले त्या दिवशीच साहेबांशी माझं बोलणं झालं. शिंदे साहेबांची उपमुख्यमंत्र्यांची बोलणं झालं, कारण ते गृहमंत्री तेच आहेत, नगरविकास मंत्री तेच आहेत. साहेबांना सांगितलं, साहेब हे चुकीचं फ्लोट झालेलं आहे. साहेबांनी तेव्हाच्या तेव्हा विल्लारस्सू म्हणून CEO आहे MIDCचा, त्याला फोन केला आणि बोला हे इथल्या इथं थांबवा. हे मी त्या सुधाकर सोनवणेला बोललो नसेल तर त्यांनी थोडा लोकांसमोर, जनतेसमोर सांगावं. आम्हाला फक्त झोपडपट्टीचं हित हे आमच्या नजरेसमोर आहे. 300चा एरिया भेटतो त्यावेळेस काय प्रॉब्लेम होता ते मला माहिती आहे. म्हणून SRA जर लागू झाला तर 300चा एरिया, 2002चा बेसिक, 2002चा सर्वे आणि त्याच्यानंतर SRA मध्ये 2011 पर्यंत लिमिट, म्हणजे 11च्या वरची लोक गेली उडत. पण क्लस्टर लागू झाला, त्या क्लस्टर मध्ये 323 एरिया कार्पेट म्हणजे बिल्टअप एरिया 450 पावणे 500, म्हणजे आपल्या नगरामध्ये जसे फ्लॅट आहे तसे फ्लॅट. आणि 2011 पर्यंत नाही. जर 2002 आणि 2011च्या मध्ये ज्यावेळेस
जी तफावत येते SRA मध्ये, म्हणजे 2002 आणि 2011 पर्यंत बेस ठेवला तरी 2011 पर्यंत जे 2002च्या वरचे जे असतील तर त्यांना मिनिमम 2.5 लाख रुपये भरायला लागणार, हे SRA मध्ये नमूद होत. म्हणून आम्ही उपमुख्यमंत्र्यांना मागणी केली, म्हणून आम्ही गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही मागणी केली की कुठल्याही परिस्थितीमध्ये जसं ठाण्याला क्लस्टर लागलाय तसं आम्हाला क्लस्टर लावा आणि आम्हाला 323चा एरिया आम्हाला द्या. आणि 323चा एरिया म्हणजे काय, 323 म्हणजे चौरस फूट नाही, कार्पेट त्याला बोलतात. आणि चौरस फूट पूर्ण घराचं 450 पावणे 500चा बिल्टअप एरिया त्याला चौरस फूट बोलतात. ह्या इथं येऊन लोकांना भडकवायचं चालू झालं. आता काम धंदा तर काय उरलेला नाही, मग या ठिकाणी लोकांना येऊन भडकवा. फक्त 900 घरं रेग्युलाइज होतील, 900 घरांनाच भेटेल, हे भेटेल ते भेटेल. पण आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये क्लस्टरच्या माध्यमातून ह्या लोकांना न्याय मिळवून देणार आणि 2000 पर्यंत 2020 पर्यंतच्या लोकांना रेग्युलाइज करून देणार. 2020 पर्यंतच्या लोकांना. बजेटच्या मीटिंगला मी स्वतः बोललो, आता जगदीश बोलला तसा, की आम्ही काय झोपडपट्टीवाल्यांनी पाप केले का, तुम्ही आमचे टॅक्स थांबवलेत. बापाचं राज्य असल्यासारखं राज्य चाललंय यांचं, यांच्या मनात आलं तर करायचं, नाही तर नाही करायचं. मला माहिती आहे ना 2002 पासून जो सर्वे पावती आहे, कितीतरी लोकांचे सर्वे पावती आहेत, पण काही लोकांनी आपली घरं दुसऱ्यांची घरं विकत घेतली आहेत. मीटर ज्यांनी विकत घेतलं त्याच्या नावाचं मीटर आहे, त्याच्या नावाचं मतदानामध्ये नोंद आहे, ऍग्रीमेंट केलेली कॉपी आहे. जर उद्या बेस राहिला की 2002चा ज्यांचा सर्वे त्यांनाच गृहीत धरा. हा विजय चौगुले आणि माझे सहकारी तसं कसंही होऊन देणार नाही. आज जो राहतोय ज्याच्या नावाकडे, त्याच्याकडे पेपर आहेत, ज्याच्याकडे मीटर आहे, ज्याच्याकडे रेशन कार्ड आहे, टॅक्स पावती नसेल, त्यांच्या बापाचं राज्य नाही, टॅक्स पावती कुठल्याही परिस्थितीमध्ये मिळवून देणार. आम्ही सर्व नगरपालिकेमध्ये, तुम्ही आम्हाला फुकटमध्ये तिथे का वाटी वस्ताला घेऊन नाही पाठवलंय आम्हाला. आम्ही लोक सर्वांना न्याय देण्यासाठी आम्ही, म्हणून ज्याला पाहिजे त्याला प्रत्येकाला न्याय इथे मिळणार आहे. टॅक्स वरती नाही दिली तरी आम्ही साहेबांना सांगू, ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे, ज्यांच्याकडे लाईट बिल आहे, ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे, ज्यांच्याकडे वोटिंग लिस्ट मध्ये नाव आहे, तर त्यांना घर भेटलं पाहिजे. शंका मोठ्या मोठ्या तयार करून ठेवल्या त्यांनी. तुम्हाला 323च भेटेल अशातला प्रकार नाहीये. मी उदाहरण देतो साळवेंचं. साळवेंचं घर मोठं आहे, 323च्या वर आहे. 323 कोणाला भेटणार आहे? ज्याचं 10x10चं घर आहे, ज्याचं 10x15चं घर आहे, म्हणजे 100 फुटाचं घर आहे, 150 फुटाचं घर आहे, 200 फुटाचं घर आहे. ह्या सर्वांना 323 कार्पेट म्हणजे 450 पावणे 500 फुटाचं घर भेटणार आहे. या लोकांना जे 10x20, 10x15, 10x10, 50 फुटाचं का जरी घर असेल तरी सुद्धा त्याला देणार आपण. आणि 323च्या वर असेल. आणि 323चं घर म्हणजे कसं घर असेल तुम्हाला जर बघायचंच असेल तर रामनगरला आता मोठं टावरचं काम चालू आहे. आता इथं दिघ्याला पण होते टावरची कामं चालू. तिथे जे 1 बेड हॉल किचन आहे ना, सेम त्या पद्धतीनेच तुम्हाला घर भेटेल. तिथला 1 बेड हॉल किचन आणि तुमचा 1 बेड हॉल किचन सेम असेल. मास्टर बेडरूम असेल, त्याला बाथरूम असेल. हॉल 10x10चं माझ्या आयडियाप्रमाणे क्लस्टरचं आजचं डायग्राम 10x10चं तुमचा हॉल बेड असेल, त्याच्यामध्ये बाथरूम वेगळं असेल. 4x6च्या आसपास, 4x5, 4x6च्या बाथरूमला वेगळं बाथरूम असेल, बेडरूमला मास्टर बेडरूम असेल. हॉल 9x13, 14 फुटाचा हॉल असेल.
किचन असेल 6x8चं तुमचं किचन असेल आणि बाहेर एक कॉमन बाथरूम असेल, म्हणजे 2 बाथरूम असतील. तर मला माहिती आहे ना, मला समजतंय आम्ही काय जगतोय, आम्ही लोक कसे जगतायत आज. नाही लोक राहू शकत 10x20च्या घरात आज. मी बोललो ना, ज्यांना त्रास होतो ज्यावेळेस मुली मोठ्या होतात तेव्हा त्यांना त्रास होतो घरातल्या लोकांना. म्हणून त्या पद्धतीचं घर असावं. अरे मी तर सांगतो तुम्हाला की 323चा विषय झाला, आता 1 बेड हॉल किचन भेटेल. मी तर बोलतो क्लस्टर मध्ये आता मी साळवेंचा विषय केला. साळवे का तुमच्यामध्ये जर कोणाचं मोठं घर असेल, खालती ग्राउंड फ्लोअरला 500 फुटाचं असेल, 550 असेल, 600 असेल, त्याला सुद्धा तेवढंच भेटेल, त्याला सुद्धा तेवढंच भेटेल. पण 323 ते 538 मधला जो फरक असेल 100-200 फुटाचा, त्याचा काहीतरी कन्स्ट्रक्शन रेट म्हणजे 20,000, 25,000, 50,000 भरायला येतील. पण त्यांना सुद्धा मोठं घर दिलं जाईल. हे क्लस्टर मध्ये आहे. आणि त्याच्यापेक्षाही मोठं असेल, 900चा असेल, 1000चा असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा 538च्या वरती जो डिफरन्स असेल तो रेडी रेकनरनी पैसे भरायला लागतील. पण अन्याय कोणावरतीच होणार नाही. हे विजय चौगुलेचे शब्द आहेत, ते मी तुम्हाला सांगतो. आता इथे येऊन कोण कोण बोलून गेले की वरच्या लोकांना काय भेटणार नाही भेटणार. सागर पण बोलला कोणाची वाय मिळाली आहे की वरच्यांना नाही भेटणार. वरच्याला सुद्धा आहे तेवढे जागा त्यांना सुद्धा दुसरं घर द्यायला लावा. पण त्याचे पेपर वेगळे ठेवा. मीटर वेगळं ज्याच्या नावाने तुम्हाला करायचं असेल. सागर बोलला बायकोचं आणि नवऱ्याचं दोघांच्या नावाने द्यायला पाहिजे. तसं देतं नाही ना, तर बायकोचा घटस्फोट दाखवायला लागेल. म्हणणं बायको वेगळी राहते आणि नवरा वेगळा राहतो असं. हे मुलाच्या नावाने करा, मुलीच्या नावाने करा. वरचं मुलीच्या ना मीटर लाईट मीटर तिच्या नावाने बसवा, मुलाच्या नावाने बसवा. मतदान दत्ता असेलच नाव, रेशन कार्ड असेल नसेल तर मुलाचं वेगळं रेशन कार्ड काढा. या गोष्टी आता प्रक्रिया करायला घ्या तुम्ही लोक. तुम्हाला पण वरच्या लोकांना सर्वांनाच भेटेल. आज इथं दुकानवाले आहेत, किती लोक मिटिंगला आहेत मला माहित नाही. पण ज्याचं दुकान आहे त्याला सुद्धा 180 फुटाचं दुकान भेटणार आणि मिळून देणार. नीचे दुकान ऊपर मकान वाल्यांना पण हे सर्व गोष्टी मिळणार. हे आम्ही का करतो, आम्ही का झगडतो? का आम्हाला स्वतःला इथं विजय चौगुलेला राहायचंय? पण तुम्ही लोकांनी जो आमच्यावर विश्वास टाकलाय, आज पूर्ण झोपडपट्टी वन साइडली शिवसेनेच्या माध्यमातून काम करते. आज तुमचे सर्व सहकारी पण आमच्या बरोबर आहे. आज इथं राजेश आहे, सागर आहे, साळवे आहेत. चांगल्या गोष्टीसाठी मी बोललो सर्व एकत्र येऊन झगडूया. सर्वांना न्याय हक्कासाठी आपण झगडायचंय. काय याच्यामध्ये काय विजय चौगुले मोठा होणार नाही का दुसरा नाही होणार. क्रेडिट सर्वांनी घ्यायला पाहिजे. आपल्याला सर्वांना क्रेडिट भेटायला. राजकारण करायच्या वेळेस करू. आता 5 वर्षापूर्वी राजकारण केलं, 3 महिने झाले इलेक्शन होऊन. आता या 3 महिन्यामध्ये इलेक्शन झालं, निवडणूक झाले. ह्याच्यातल्या अर्ध्या लोकांनी पण आम्हाला मतदान केलं नसेल केलं ना, मी बोलतो. पण नाही, आता ते विसरून जा. आता आपण निवडून आलोय तर आपण सर्वांचे नगरसेवक आहे आणि सर्वांसाठी आपण झगडायला पाहिजे. सर्वांसाठी आपण काम करायला पाहिजे. आपण सर्वांनी मिळून हातात हात घालून करूया. हा जिथे अन्याय होतो त्याच्यासाठी आपण लढण्याची ताकद ठेवायला पाहिजे. तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगतो. कोण बोलला की तुम्हाला खारघरला पाठवणार, कोण बोलला तुम्हाला इकडे पाठवणार तिकडे पाठवणार. बाबासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, इथे राहता तर इथेच तुम्हाला घर भेटणार. कोणाचा बाप पण तुम्हाला इथून नाही हलवणार. आणि असं पण नाही तसं पण नाही, असं पण नाही तसं पण नाही. हे घर आहे ना अगोदर तोडलं नाही जाणार. काय हे तुमच्या झोपड्या अगोदर नाही तुटणार. तुमच्या आजूबाजूला जागामध्ये आता प्रायव्हेट जागा आहेत. आता जगदीशची मागे जागा आहे, म्हणजे या लोकांनी विकली आहे बिल्डर लोकांना. सरकार ते एक्वायर करून घेईल. तिथे पहिला बिल्डिंग बांधेल तुम्हाला सर्वांना. तुम्हाला पहिलं तिथं घर देईल, नंतर
तुमचं घर तोडलं जाईल, त्याशिवाय तुमच्या घराला पण हात नाही लागणार. ही आमची भावना आहे. साळवे साहेब, लोकांना मुंबईमध्ये इकडे तिकडे मोठ्या मोठ्या गोष्टी अशा गलफत झालेल्या आहेत, गफलत झालेल्या आहेत. लोकांना बिल्डरनी भाडा दिलं 1 वर्ष 2 वर्ष, आणि नंतर मग कामाची सुरुवात केली आणि नंतर ते काम पण नाही झालं, आणि आता लोक पण भाड्यासाठी मरमर भटकतात. आणि काही लोक तर 10-12 वर्ष झाली इथं दाखवू तुम्हाला, सॅम्पल फ्लॅट बनवून बघत जा, बघा लोकांनी.
आम्हाला दुसऱ्यांसारखं आम्हाला हे करायचं. कोण बोला तिथं कुठंतरी बोलत होते चौगुले साहेबांनी तुम्हाला सह्या करायला सांगतील, हे करायला सांगतील. आम्हाला बिलकुल आम्हाला सह्या नाही करायच्या आणि काय घ्यायचे नाही. हे शासनाचीच माणसं येतील, तुमचं घर मोजतील, तुमचा एरिया मोजतील आणि त्या त्या पद्धतीने तुम्हाला सर्व काय देतील. मला तुम्ही सांगा, आपल्याला हक्काची घरं पाहिजेत की नाही पाहिजेत? पाहिजेत का? हात वरती करून सांगा. आपल्याला घरं पाहिजेत की नाही पाहिजेत? पाहिजेत ना. आपल्याला अनधिकृतपणे राहायचं का अधिकृतपणे राहायचं? आपल्याला अधिकृतपणे राहायचं. उद्या असं घर बनेल ना, आपल्याकडे येणारे लोक चांगल्या नजरेने बघतील, चांगल्या फ्लॅट मध्ये राहतात, चांगल्या राहतात. मी आता 2020 पर्यंत आता 30 त्याला सांगितलं या 2000 आता मी तर इथं 45 वर्ष येतो, 30 वर्ष झाली माझी शाळा आहे, 30-32 वर्ष झाली प्रबोधनकार विद्यालय. 2020 पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा मी गेट टुगेदर ठेवला होता. राजेश पण त्याच्यामध्ये, तर राजेश विद्यार्थी सर्व मुलं आले, ते कोण इन्स्पेक्टर, कोण हे काय. पण इथं राहण्याचा वर्ग किती होता? किती टक्के मुलं राहतात? 20-25% राहतात, बाकी तर सर्व बाहेरच राहतात. कारण त्यांना वाटतं इथं उद्या मुलांचं फ्युचर आहे. हे बिल्डिंग बनतील म्हणजे फक्त बिल्डिंगच नाही बनणार, चांगलं गार्डन असेल, चांगलं तिथं या ठिकाणी बुद्धविहार असेल, मंदिर असेल. इथं मुस्लिम टक्का कमी आहे, मुस्लिम लोक जास्त नाहीत. ज्यांची मंदिर आहे त्यांची मंदिरं असेल, ज्यांच्या ज्या ठिकाणी बुद्धविहार असेल तर बुद्धविहार असेल. सर्व धर्मीयांना इकडे सर्व एकत्रपणे केला जाईल. एकत्रपणाची भावना असेल या सर्व ठिकाणी आहे. आणि मला तुम्ही सांगा की आमचं काय याच्यामध्ये स्वार्थ आहे? काय तुम्ही आम्हाला स्वार्थीपणा बघितले का? विजय चौगुले आले, साळवे साहेबांनी सांगितलं तसं पहिला इथं सॅम्पल फ्लॅट बनवू आम्ही. साळवे साहेब ज्यावेळेस क्लस्टर डिक्लेअर होईल साहेबांकडनं होणार, 100% करून घेणार. अजून 323च्या वरती जर एरिया महाराष्ट्राला दिला तर आपल्याला पण द्या म्हणून सांगणार. आपल्याला तर असं सोडणार नाही. सॅम्पल फ्लॅट इथं बनवू आणि लोकांना बोलू, मगच नंतर तुम्ही बघा आणि नंतर तुम्ही तुमचे हे करा. आणि सर्व तिथल्या नेत्यांचं चाललंय की नगरपालिकेच्या मार्फत व्हावं. माझी मागणी आहे ही शासनाच्या मार्फतच व्हायला पाहिजे. या महाराष्ट्र शासनाच्या मार्फतच आपल्याला, आपण MIDC मध्ये आहे, आपण सिडको मध्ये आहे. म्हणून तुमच्या सर्वांना बरोबर घेऊन हे चालायचं. एक गाव इथं बडकाबडकी चालली, ती अमुक तमुक हे होईल ते होईल, काय नाही होणार. हा भाऊ म्हणून तुमच्या भविष्याची चिंता या विजय चौगुलेला, आणि पूर्ण तुमचं भविष्य चांगलं व्हायला पाहिजे म्हणून आम्ही सर्वजण काम करणार, सर्वजण मिळून आम्ही काम करणार. म्हणून आज त्या SRA टेंडर काढलेला होता 4 ब्लॉकचा, तो आता स्टे आलाय त्याच्यावर. ठीक आहे, आता 2-4 महिन्यांनी, 5 महिन्यांनी, 6 महिन्यांनी आम्ही मागे लागून, शिंदे साहेबांच्या मागे लागून या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत क्लस्टर आपण लावून घेऊ आणि आपल्या सर्वांचं भविष्य उज्ज्वल करू. तुम्ही फक्त आमच्यावर विश्वास ठेवा. एकनाथ शिंदेचा भाऊ म्हणून, तुमचा भाऊ म्हणून, तुमचा मुलगा म्हणून आज तुम्हाला ठाम आश्वासन देतो की चांगलं घर जे बाहेर बिल्डिंग मध्ये, कॉलनीमध्ये बिल्डिंग मध्ये घर आहे त्याचं 1 बेड हॉल किचन तुम्हाला दिलं जाईल. असं मी या ठिकाणी वरचं ज्याचं घर असेल त्याला सुद्धा भेटेल. या ठिकाणी ज्यांच्याकडे प्रूफ तयार ठेवा. सर्वांना घर देण्याची जबाबदारी आमची. परत एकदा तुमच्या सर्वांचा आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण